पातळीवर आणि राज्य पातळीवर बदलाचे मुद्दे संकेत आहेत ते दिलेले आहेत, कशा पद्धतीने याकडे आपण? नाही, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोक्सपर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्यापर्यंत या ठिकाणी जाईल आणि म्हणून काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले. त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेलं आहे. आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी 100 वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं CWCची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण, उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, काय भूमिका असेल याचं स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळतः झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून वेगवेगळी कारणं यामध्ये पुढं आलेलं आहे. त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतो आहोत. सरकार जरी स्थापन झालं, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे अजूनही सुरू आहेत. कल्याणच्या घटना बघितल्या, बीडची घटना बघितली, काय नेमकं या सरकारने? नाही, सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतरसुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्थकारण बिघडलेलं आहे. शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी साशंकता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का नाही. आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात. मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आहोत. आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते, कुणाकडं हा इशारा त्या ठिकाणी होता. आता बघूया पुढच्या काळामध्ये. आता 16 दिवस झाले, अजून कारवाई काही झालेली नाही. आतून किती दिवसात कारवाई होणार आहे, खरे आरोपी पकडले जाणार आहेत का, कोण पाठीमागं होतं, त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार, कुणालाही सोडणार नाही अशी भीमगर्जना तिने केलेली आहे. सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसलेली नाही. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.